एकही बावळा व्यसनी नव्हता रे. 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार की अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. त्याचं कारण आहे, आम्ही इतके विचित्र लेकर आहेत. आमचे विमल माणिकचंद आमच्या शक्य नाही रे. आम्ही नुसतं बोलतो तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. यार तुम्ही डोम कावळे मावळे होय रे. मावळा शिवाचे मावळे भाला, शिवाचे मावळे भाला, नाही कुणाची भीती, अरे नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती, दैवत मावळा लाखाची ताकद घेऊन मिळवत होता. मावळा अरे 22 वर्षाचा शिवाचा बाबा, पण शत्रूच्या हाती लागलास ना तर मरण इतका विचारही केला नसशील, एवढा वाईट मरणाने मरशील. 22 वर्षाचा शिवा कशा अवचित निगाने देऊन एकदा शिव महाराजाला बघावं एवढं सपन बघितलं मी आयुष्य. माझी बाय म्हणायची, अरे जगलास तर स्वराज्यासाठी आणि मेलास तर स्वराज्यासाठीच मर. हे जीवन त्या आईला सांगावं, शेजार बाजारच्या माणसाने म्हणावं शिवबा राजासारखा दिसतो तू. लय भारी वाटायचा राजा. जिंदगाने फक्त एकच सपन बघितलं, तुम्हाला या डोळ्यानं बघायचं. आवा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना बघता यावं एवढं स्वप्न बघितलं. त्या शिवाजी महाराजांना जगता आलं. काय सौभाग्य या शिवाकाशीचं. छत्रपती शिवाजी महाराज जर मरण मला आलं ना तर इतिहासाचं नोंद होईल या शिवाकाशी. या निष्ठेने घडलं स्वराज्य. 18 पकड जाते 12 बंधुकार एकत्र येऊन निर्माण झालं ते स्वराज्य. एकटाच्या जोरावर नाही, धर्म जात पंत मान्य नव्हतं या स्वराज्य. का कशासाठी? स्वराज्य रक्षण्यासाठी. राज्य रक्षण्यासाठी त्यांनी केले एक होरानी. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केले एक होरानी. हे गुण भगवतो हाती. भांडवल करते काय? चल जाणीव आहे. राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. विचारावं लागलं असतं, जे आपण हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो एक पोकळ बांगोचे ठोके दिले असते. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. प्रत्येक धर्म जातीच्या पंथाच्या माणसांना माझं एक सांगणं आहे. त्या सातवाऱ्यावर आपण एवढा माज करतो ना, माझ्या बाप्पाचं सातवारा लय मोठा आहे. त्या सातवाऱ्यावर आपल्या बापाची नावं लागली नसती जर माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला नसता. शेतीची पहिली मोजमापणी राजांनी केली 7 हात 12 कड्या. या भारतातलं या महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं धरण बांधलं शेतकऱ्यासाठी माझ्या राजानं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं माझ्या राजानं महाराष्ट्रात बांधली. चला, महिन्याच्या महिन्याला हातावरची पगार पडते ना, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे, प्रत्येक पंथाचे लोक लक्ष देऊन ऐका. महिन्याच्या महिन्याला हातावरची पगार पडते ना 1 तारखेला, मग सरकारी असो नाही तर खाजगी, त्याचं कारण माझं राजा आहे. कारण जर राजे नसते तर वतनदारी पद्धत बंद होऊन वेतनदारी पद्धत चालू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. महिन्याला आपल्या कष्टाचं आपल्याला मिळतं. हा इतिहास आहे. ज्यांनी केलं त्यांच्यासाठी जाणीव. आमचं
500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आमच्या, आम्हाला धर्म कळतो बरे. आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगुल साडी. वा तुझी दाढी जळू दे, माझी बिडी पिटू दे. पोरांना थोडं जगा धर्मासाठी. कधीतरी ज्ञानेश्वरी हातात घ्या, तरी वाचा. मला एका मित्र म्हटलं, ताई तुम्ही म्हणलात म्हणून मी वाचली खरं, पण कळली नाही. हरकत नाही ना मला, दादा बहीण आहे म्हणून सांगते. माझं एवढंच वाक्य कीर्तनातून घ्या, ज्ञानेश्वरी रोज एक ओवी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त माझ्या ज्ञानोपरांना तुम्ही कळला. कारण 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरीचं नामदर्शन. तरी शिरी मी माझ्या लाईव्ह मध्ये म्हटलंय, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. चंद्रयानापासून घरातल्या मिक्सर पर्यंतची टेक्नॉलॉजी म्हणजे वेद आणि शास्त्र. हे सगळं तिथून, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यातून टेक्नॉलॉजी. आर्यभट्ट योगविद्येच्या परंपरेचे, आपला संप्रदाय योगविद्येपासून चालू झालेला वारकरी संप्रदाय. त्याच्या पलीकडे घ्या, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे, तर आविजो माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सासूच्यानी सांगसे खंडी जपे पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटवणी देव. सोपं आहे का माय बाप आहे? भगवंताला ज्ञान शिकवायची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये. जरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण यात येते जे बहुते सन्मान योगे. श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, कुठलंही उपकार न ठेवता दिलं जातं, तर दानम सात्विकम शुद्धम. भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबा म्हणतात, चुकलं देवा तुमचं. फक्त दान स्वधर्माने द्यावं एवढंच नाही, ते देणारं दान स्वधर्माने कमवावं हेही महत्वाचं आहे. अन्यायोपार्जितम धन, अन्यायानं मिळालेलं दान कधी स्वधर्माला कारणी लागत. लोकांचे खून करायचे, दान करायचे, असा फायदा. लोक परमार्थच दाखवण्यासाठी करतात. परवा दिवशी एका पट्ट्यानं 20,000 लोकांची पंगत घातली. किती? 20,000. म्हणजे काय विश्वास आहे, काय मन मोठं त्याचं. 20,000. सुखवाची बहीण झाला शारंदर, वहिनी बुखडाळतार हाता मारी, वहिनी बुखडाळतार